नमस्कार, न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढीव टप्पा वाढीचे आदेश काढण्याबाबत अधिकारी यांना केल्या सूचना। आमदार ज्ञानेश्वर महात्रे यांची शिष्टाई आली फळाला। महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळेसर यांची महत्त्वपूर्ण माहिती। शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वाढीव टप्पाबाबत दोन्ही सभागृहामध्ये दिनांक 12 जुलै 2024 रोजी घोषणा केली होती। जून 2024 पासून वाढीव टप्पा देण्याबाबत त्यांनी मोठी ऐतिहासिक घोषणा केली होती। यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना समजवण्यात आमदार ज्ञानेश्वर महात्रे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती। दरम्यान घोषणा केली, पण जी.आर. निघाला नसल्याने राज्यातील 63,000 शिक्षकांच्या भावना तीव्र झाल्या व अनेक ठिकाणी आंदोलने सुरू झाली। कृती समितीचे पदाधिकारी संजय डावरे, पुंडलिक रहाटे यासह अनेक पदाधिकारी मुंबईमध्ये ठाण मांडून होते। आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे वाढदिवस असल्याने राज्यात त्यांचे वाढदिवस शिक्षकांनी साजरे केले। कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरी कृती समितीचे पदाधिकारी यांनी वाढदिवस साजरा केला। त्यांनी ही बाब वरिष्ठ स्तरावर कळवली आहे। तसेच आज मुंबईमध्ये आमदार ज्ञानेश्वर महात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली व टप्पावाढीची जी घोषणा करण्यात आली आहे त्याचा अद्यापही जी.आर. निघाला नसल्याने राज्यभरामध्ये आंदोलन सुरू आहेत अशी माहिती दिली। त्यामुळे शिक्षक नाराज आहेत असे लक्षात आणून दिले। त्यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलेच खडसावले। अद्याप जी.आर. का काढला नाही याबाबत कारवाई लवकरात लवकर करावी अशा सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत असे समजते। त्यामुळे काही दिवसात जी.आर. निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मात्र जी.आर. काढत असताना शिक्षक आमदारांनाही विश्वासात घ्यावे अशाही सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। परंतु जोपर्यंत जी.आर. निर्गमित होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील अशी माहिती महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळेसर यांनी दिली आहे। यावेळी माजी आमदार श्रीकांत देशपांडे तसेच तुकाराम शिंदे हे देखील उपस्थित होते। याचबरोबर कृती समितीचे पुंडलिक रहाटे, उमेश तिवारी, संजय डावरे तसेच भारत जामनिक व रंगारी सर हे देखील उपस्थित होते। दरम्यान उद्या सुद्धा कृती समितीचे पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळेसर यांनी न्यूज प्रारंभला बोलताना दिली आहे। यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। त्या दोघांचे आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्त त्या दोघांनाही चांगली सद्बुद्धी यावी जी माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि माननीय शिक्षण मंत्र्यांनी जो शब्द आम्हाला दिला होता त्याप्रमाणे माननीय दीपक केसरकर साहेब शिक्षण मंत्री यांनी घोषणा केली की जून 2023 पासून वाढीव टप्प्याचं अनुदान देण्यात येईल। परंतु ही घोषणा सभागृहात झाली, परंतु प्रत्यक्षामध्ये त्याचा आदेश निघणं गरजेचं आहे। जो पण आदेश निघत नाही तोपर्यंत त्या घोषणेला कोणत्याही प्रकारचं महत्त्व प्राप्त होत नाही। म्हणून आज या ठिकाणी एक पॉझिटिव्ह थिंकिंग, एक चांगला पॉझिटिव्ह विचार शासनाच्या मनात यावा म्हणून आज आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे वाढदिवस या ठिकाणी साजरा करीत आहोत आणि शासनाला चांगली बुद्धी यावी आणि लवकरात लवकर तो जी.आर. काढावा ही शासनाला आमच्याकडून एक भावनिक साथ आम्ही घालतोय। तसंच 15 मार्च 2024चा जो संचमान्याचा जी.आर. आहे तो जी.आर. रद्द झाला पाहिजे। कारण तो जर जी.आर. रद्द झाला नाही तर येणाऱ्या आदेशाला कोणताही अर्थ राहणार नाही। कारण जून 2024 पासून अनुदान देणार असल्यामुळं संच मान्यता कोणती पकडतात यावरती आदेश अवलंबून आहे। त्यासाठी 2023-24ची संच मान्यता पकडावी आणि 15 मार्च 2024चा आदेश रद्द व्हावा ही आम्ही शासनाला नम्र विनंती करीत आहोत। धन्यवाद।